नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, US100 रिव्हिजन ॲडव्हान्स कोर्स पार्ट किती आहे माझ्या लक्षात नाहीये, 5वा असेल आय थिंक. ठीक आहे. तर सगळ्या स्ट्रॅटेजी वगैरे बघितलेल्या आहेत. आता राहिल्यात इम्पॉर्टंट फक्त पॅटर्न. पॅटर्न एक अशी गोष्ट आहे जिथं हंटिंग फिक्स होते. फिक्स आणि फिक्स म्हणतो, स्टॉप लॉस हंटिंग पॅटर्न मध्ये फिक्स होते. स्टॉप लॉस हंटिंग माहित असेल, आय होप आता एवढा उशीर एवढा पुढे आलाय तर माहिती पाहिजेच. 3 पॅटर्न: एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, कप अँड हँडल, इनवर्टेड कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर आणि इनवर्टेड हेड अँड शोल्डर. इनवर्टेड हेड अँड शोल्डर एवढे पॅटर्न आपल्याला कामाचे आहेत. मार्केटमध्ये हे स्ट्रक्चर दिसत असेल तर मार्केटमध्ये आता काय बघा, एम पॅटर्न म्हणला की सगळ्या रिटेलर लोकांना काय वाटतं, मार्केट सेल साईडला जाणार आहे, मार्केट अपसाईड मोमेंटम करतं. डब्ल्यू झाला की सगळ्यांना वाटतं मार्केट बाय साईडला जाणार आहे, मार्केट डाऊन साईडला मोमेंटम करतं. त्यानंतर कप अँड हँडल झाल्यानंतर सगळ्यांना वाटतं मार्केट अपसाईड जाणार आहे, मार्केट डाऊन साईड मोमेंटम करतं. इनवर्टेड कप अँड हँडल झाला की लोकांना वाटतं मार्केट सेल साईड जाणार आहे, मार्केट अपसाईड मोमेंटम करतं. हेड अँड शोल्डर झाला, लोकांना वाटतं मार्केट डाऊन येणार आहे, मार्केट अपसाईड मोमेंटम करतं. इनवर्टेड हेड अँड शोल्डर झाला, सगळ्यांना वाटतं मार्केट अपसाईड जाणार आहे, मार्केट डाऊन साईड मोमेंटम येतं. कन्फर्मेशन काय घ्यायचे, पॅटर्नचे रूल सगळं काही एका व्हिडिओमध्ये होऊन जाईल. सिंपल. आता बघा, पॅटर्न दाखवतो, सगळं दाखवतो तुम्हाला कसं मार्केटमध्ये पॅटर्न बनतात. गेलं 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 आलं, बरोबर, वर गेलं, काय दिसतंय तुम्हाला, यम म्हणा, कप अँड हँडल म्हणा, नो प्रॉब्लेम, दिसायला काहीही फरक नाहीये. ओके, आपल्यासाठी यम कप अँड हँडल एकच, नो प्रॉब्लेम. असा असतो यम पॅटर्न किंवा कप अँड हँडल पॅटर्न. नेकलाईनच्या ब्रेकडाऊन नंतर, नीट ऐका, नेकलाईनच्या ब्रेकडाऊन नंतर येणारी ग्रीन कॅन्डल आपल्यासाठी कन्फर्मेशन असेल. ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, तिचा हाय ब्रेक करताना बाय साईडला एंट्री मारायची, त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस आणि तिथल्या स्विंगचं टार्गेट. ओके, हा जो पहिला स्विंग आहे तिथलं टार्गेट घ्यायचं. एक्स्ट्राचं टार्गेट कसं घेऊ शकता, हायच्या वरतीपर्यंत कसं घेऊ शकता, इथपर्यंत टार्गेट मी इथपर्यंत घेतलं होतं बघा, त्या दिवशी बघितलं असेल तुम्ही. कारण मार्केटमध्ये सेलिंग कुठून आली, सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आले. मग रिटेलरचे स्टॉप लॉस कुठे असणार आहेत, ऑब्विसली सायकोलॉजिकल नंबरच्या वरती असणार आहेत. मार्केट मोमेंटम पण वरतीच करणार. सिंपल फंडा आहे कप अँड हँडल एम पॅटर्न, विषय संपला. रूल, पहिला रूल, नेकलाईनचा ब्रेकडाऊन करताना, ही बघा, ही नेकलाईनचा ब्रेकडाऊन करताना इथं नेकलाईन वरती ग्रीन कॅन्डल यायला नको आहे. तुम्हाला दाखवतो मी ड्रॉ करून. बघा, सपोज करा ही नेकलाईन आहे, ही काय आहे, नेकलाईन आहे. आता मार्केट इथं ब्रेकडाऊन करायला चाललेलं आहे. रेड आली, रेड आली, रेड आली, आणि ही जी नेकलाईन आहे याच्यावरती जर ग्रीन कॅन्डल बनत असेल तर तो पॅटर्न आपल्यासाठी व्हॅलिड नाही. ठीक आहे, तो पॅटर्न आपल्यासाठी व्हॅलिड नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. रिझन बघा, तुम्ही सायकोलॉजिकल नेहमी थिंकिंग करायची. सायकोलॉजिकल थिंकिंग काय करायचं मला सांगा. इथून मार्केट अपसाईड गेलं, डाऊन साईड आलं, आणि परत इथून अपसाईड गेलं, तर हा काय मार्केटसाठी सपोर्ट आहे, बरोबर. सपोर्ट वरती ग्रीन कॅन्डल येते, याचा अर्थ काय झालं, रिटेलर काय करतायत, बाय साईडला पोझिशन बनवत आहेत. मग नेकलाईन ब्रेकडाऊन नंतर ते लगेच सेल साईडला पोझिशन बनवत नाहीत, त्यांच्यासाठी काय लागतो, प्रॉपर रिटेस्ट. मग प्रॉपर टेस्ट झाल्यावर परत ग्रीन कॅन्डल, परत बाय साईडला एंट्री. सिंपल सायकोलॉजिकल थिंकिंग तुम्ही जर केले ना सगळीकडे, विषय संपला, आराम केलं, नो टेन्शन राहायचं, बिंदास राहायचं. ओके, आता बघा, मार्केटमध्ये एम किंवा कप हँडल कधी बनतो तुम्हाला सांगतो, कधी बनतो हे पण आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेस मार्केटमध्ये ॲबनॉर्मल सिच्युएशन असतात. ॲबनॉर्मल म्हणजे कसं, ऑल टाइम हायची सिच्युएशन असेल, किंवा मार्केट उगाच येड्यासारखं वर पळत चाललं असेल, उगाच येड्यासारखं खाली पळत चाललं असेल, त्यावेळेस बनतात पॅटर्न. ठीक आहे, जसं इथं बघा, ऑल टाइम हायला आहे मार्केट, तुम्हाला माहित असेल, अप साईड गेलं बघा, डाऊन साईड आलं, परत अप साईड गेलं, परत डाऊन साईड आलं. काय झाला, कप हँडल एम पॅटर्न नेकलाईन, हे बघा ग्रीन कॅन्डल, हे बघा अप साईड मोमेंटम, विषय संपला. अशा प्रकारे पॅटर्न बघायचे. त्यानंतर इथं बघा, अप साईड गेलं, डाऊन साईड आलं, इथं गेलं, इथं आलं, कन्फर्मेशन बाय साईडला. तुम्ही बघा मार्केटच्या क्लोजिंगच्या टायमिंगला नेहमी बघायचा. पॅटर्न बनला ना, एक्झॅक्टली मार्केट काय करतं, तिथला जो स्विंग आहे ना तिथं स्विप करतं, बरोबर असेल बघा. जसं हा एम पॅटर्न बनला, इथं ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन आली, ही पण कन्फर्मेशन आहे, हिचा हाय ब्रेकआउट केलाय का नाही, मग ही कन्फर्मेशन आपल्यासाठी, हिचा हाय ब्रेकआउट केला का, केला, वन साईड मोमेंटम आला इथपर्यंत, विषय खल्लास. ओके, असं पॅटर्न सिंपल आहे. मला वाटतं डब्ल्यू एक लय दिवस झाला नाही बरं का, सध्याला एमची दिवस. आता जसं इथं बघा, तुम्ही जर ह्याला पॅटर्न म्हणला,
पण इथं नेकलाईन ब्रेकडाऊन झाली का सांगा मला, नेकलाईन ब्रेकडाऊन झाली का, आपण एंट्री बनवायची का इथून बाय साईडला, नाही बनवायची, काय गरज आहे, ब्रेकडाऊन होऊन रेड कॅन्डलनं खाली क्लोजिंग दिली पाहिजे, या सपोर्टच्या खाली क्लोजिंग दिली पाहिजे, त्याला म्हणायचं ब्रेकडाऊन, मग येणारे ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, मग बाय साईडला एंट्री, मग धड 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 मार्केट मुवमेंटम करतं. यम पॅटर्नचा एक रूल सांगतो, यम पॅटर्न हा हायर हाय नसावा, हायर हाय नसावा, लोवर लो पाहिजे. कसा, हे बघा, म्हणजे हा जो स्विंग आहे इकडला तो या स्विंग पेक्षा खाली पाहिजे, हा इम्पॉर्टंट रोल आहे. असा यमला यम व्हॅलिड करत नाही आपण. ओके, या सिच्युएशनला काही होऊ शकतं, पण या सिच्युएशनला मोस्ट ऑफ द टाइम अपसाइडच मोमेंटम येतं. सायकोलॉजी नेहमी महत्वाची आहे. मला सांगा, लोवर लोचं स्ट्रक्चर बनल्यावर रिटेलर सेल करतील की नाही, मग 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 काय होईल मार्केटमध्ये, अपसाइड मोमेंटम येईल ना, एकदम सिंपल. चला पुढं, हा हे बघा, ही पण गोष्ट बघा, अपसाइड गेलं, डाऊन साइड आलं, अपसाइड गेलं, परत डाऊन साइड आलं, नेकलाईनचा ब्रेकडाऊन झाला. तुम्ही म्हणताल कन्फर्मेशन एवढी मोठी आलेली आहे, बरोबर म्हणताल की नाही, तर इंटरकेज बनवायचं, अरे सोपा आहे. बघा मेंदू कसा वापरायचा दाखवतो तुम्हाला. काय झालंय मार्केटमध्ये, इथं चालू झालं, गेलं 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 वरती, इथं क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस पासून काय झालं मार्केटमध्ये, सेलिंग आली. ऑलरेडी फिफ्थच्या स्ट्रॅटेजीनुसार इथं एंट्री बनणार आहे, एकदम बॉटमला आपली इथं एंट्री. त्यामुळे यमचं तर काय टेन्शन आहे, हा यम झाला, अरे खुश व्हायचं, चला जात आहे मार्केट 100% म्हणून. 100% म्हणजे थोडं खुश व्हायचं फक्त एवढं. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला सिंपल सिंपल अनालायसिस करायचं आहे. तुम्हाला आय होप समजलं असेल पॅटर्न. डब्ल्यू माझ्या हिशोबानं लवकर आता झालेला नाहीये चालूला. हा हे बघा, हा पण पॅटर्न बघा, हे खाली आलं, अपसाइड, डाऊन साइड, अपसाइड, डाऊन साइड. काय झालेलं आहे, यम म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, चॅनल म्हणा, काय म्हणा, तुमच्या मनानं म्हणा, पण सायकोलॉजी समजतंय का बघा. हा जो खालचा सपोर्ट आहे तयार झालेला, त्याचा ब्रेकडाऊन केला डाऊन साईडला, काय होईल, सेल ऍक्टिव्हिटी होईल. मी काय सांगितलं तुम्हाला, मार्केटच्या शेवटचं टायमिंगचं मोमेंटम बघा, नेहमी शेवटच्या टायमिंगचं. हे बघा इथं दिसलं का तुम्हाला, एक्झॅक्टली कुठपर्यंत गेलं सांग बरं मला मार्केट, हे मोमेंटम दिसतंय का, हे बघा केलं का नाही हंटिंग, बरोबर एक्झॅक्टली केलं ना हंटिंग, तसं सेम झालंय का नाही, तर तुम्ही कधी करणार आहात कधी, कुठे गेलो रे बाबा, मी सांगायचो कपडे हाणायचो, हा हे बघा गेलं का नाही एक्झॅक्टली तिथपर्यंत, जाता का ना मार्केट. खोटं बोलत नाही, ज्या गोष्टी मी आतापर्यंत एक्सपिरियन्स केल्या त्या सनराईजला, सगळ्या सगळ्या युट्यूबवरती मी डायरेक्टली सांगून टाकलेल्या आहेत माझ्या. ओके, हे बघा, आता सपोज काढा, इथं मार्केट असं अपसाइड गेलंय, डाऊन साइड आलं, असं जाऊन असं ब्रेकडाऊन केला, की इथं सपोर्ट आहे, सपोर्ट वरती बाय साईडला एंट्री बनवली, गाला खाली एक फटका मारून घ्यायचा, प्रॉफिट हो लॉस हो काय हो मला माहित नाही, हा डब्ल्यू सापडा, चाला विषय संपला. हे बघा आलं डाऊन साईडला, परत अप साईडला, परत डाऊन साईडला, परत अप साईडला, ब्रेकआउट, रेड कॅन्डल कन्फर्मेशन, घ्या मोमेंट. काय पाहिजे, पैसा वसूल फ्रीमध्ये, एकदम मजा आली. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅक टेस्टिंग अशी दाबून करायचे ना, काय होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही भंगारच्या पॅटर्न बघता, तुमचे पॅटर्न काय असतात, इथं इथं जाता 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 इथंच रेड कॅन्डल आले असते एखादी, मग त्याचं ब्रेकआउट केला, मग डब्ल्यू झाला, आणि ह्यावून झालं त्यावून झालं, तसलं नसतं झालं. मी तुम्हाला पॅटर्न दाखवलं, किती क्लिअर कट दाखवतोय ते बघा, क्लिअर कट म्हणतात त्याला. आता ह्याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो, चला हे बघा, गेलं वरती, आलं डाऊन साईडला, इथं येऊन क्लोजिंग दिली, बरोबर, दर 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 येऊन ब्रेकआउट दिलेला आहे, सॉरी ब्रेकडाऊन दिलेला आहे. कशाचा, नेकलाईनचा ब्रेकडाऊन. ग्रीन कॅन्डल एकही कन्फर्मेशन नाहीये, नीट बघा तुम्ही सगळेजण, नीट बघा, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन एकही नाहीये, बरोबर. येऊन सायकोलॉजिकल नंबरचा पण या ब्रेकडाऊन दिलेला आहे. कोण ऍक्टिव्हेट झालं, सेलर ऍक्टिव्हेट झाले, काय नाही, ग्रीन कॅन्डल आहे बघा, आदल्या दिवशी एंट्री मारलेलं आहे इथं, म्हणजे आपण असलं काय करायचं नाही पोझिशनल खेळ. आणि ते बघा, पण मार्केटनं एक्झॅक्टली तिथपर्यंत एसएल मारलेले आहेत. तुम्ही त्या गोष्टी ऑब्झर्व करायला, तुम्ही बॅक टेस्टिंग करत नाही, मला चांगलं माहिती आहे, भरपूर बॅक टेस्टिंग केलं ना, सगळं पाठ होतं मार्केट. या गोष्टी डेली याच गोष्टी येतात पुढं, काय जो मला सांगा फक्त काय वेगळं आला असलं तर. तुम्ही एकदम सिंपल आहे मार्केट, इझी आहे, पॅटर्न बनतात आणि चांगली स्टॉप लॉस हंटिंग त्याच्यामध्ये होते. जसं इथं बघा मी काय सांगत होतो, असं पळत पळत गेलं, डाऊन साईडला, अप साईडला, परत डाऊन साईडला, नेकलाईनचा ब्रेकडाऊन, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, घ्या मोमेंटम. हे दाखवायला नाही, ह्याच गोष्टी होतात मार्केटमध्ये, दाखवत नाही फक्त. तुम्ही बघा, आता पॅटर्न सगळं राहिलं, हेड अँड शोल्डर आणि मी काय करतो, आपलं चार्ट सगळं जेव्हा आता बॅक टेस्टिंग चालू करू, उद्यापासून आपण बॅक टेस्टिंग करूया मस्तपैकी. भरपूर असं डेटा तुम्हाला मी दाखवतो, की बाबा छोटे छोटे इंटरनल जे रूल आहेत ना त्याचे, ते तुम्हाला समजून जातील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजी समजली असतील की काय करायचं आहे, कसं करायचं. आता एमला समजलं बाय करता, डब्ल्यूला सेल समजलं, कप हँडल तर सेमच आहे, राहिले फक्त हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर काय, कप हँडलचा भाव म्हणायचा, इकडल्या साईडचा इकडलं सोडून दिलं, विचार केला तर इकडे काय कप हँडलच आहे की काय वेगळं आहे त्याच्यामध्ये, एवढं काय टेन्शन घेत आहे. सिंपल आहे मित्रांनो, समज असेल एक छानशी कमेंट करा आता तुम्हाला जे काय करू वाटतंय ते. ओके, उद्यापासूनचे व्हिडिओ येणार आहे, चार येतील किंवा किती येतील तेवढे येतील, 4 येतील आय थिंक. ते व्हिडिओ मिस करायचे नाहीत अजिबात, सगळ्यांना शेअर करा ते व्हिडिओ, म्हणजे सगळ्यांना ट्रेड करायला इझी आणि इझी
जाईल, कारण त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार तुम्हाला सगळ्यात छोट्यात छोटे रूल, रीड कसं करायचं मार्केटला पहिल्या कॅन्डल पासून रीडिंग तुम्हाला मी दाखवतो तिथं. ठीक आहे, फ्री आहे याचा अर्थ असा समजू नका की काय नसणार आहे. हेच आहे मार्केट, मी तर सांगतो हेच आहे म्हणतोय मी. रोज मी काही नवीन गोष्ट करतो का? ह्याच गोष्टी आणून तुम्हाला दररोज दाखवतो. मागच्या 6 महिन्यापासून ह्याच गोष्टी दाखवतो. एकही रूल चेंज केलेला नाहीये, एकही गोष्ट असं सांगितलेली नाहीये की हे काय तर नवीन चालू झालेलं आहे, नवीन व्हायला आहे. अजिबात नाही, रोज हेच होतं, पुढं पण हेच होणार आहे. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, छानशी कमेंट करा, ब्रोकर बेकर चांगले वापरा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत मी. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.